त्या काय झालंय, जे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांनी लोकांची कामं केली पाहिजे. पण ते आज महानगरपालिकेची निवडणूक होऊन 8 वर्ष झाले. ह्या 8 वर्षात कुठलाच लोकप्रतिनिधी त्या भागात त्या 8 वर्षात कोणीच फिरकलेलं नाही त्या ठिकाणी. त्यामुळे त्या लोकांना कोणी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी राहिला नव्हता. 30 वर्षापासून ते तिथले प्रतिनिधित्व करीत आहेत. अच्छा, बरोबर. परंतु जेव्हा पावसाचं पाणी जोरक्यात म्हणजे नांदेडला जेव्हा पाऊस पडतो तर ते वाहणारं पाणी येऊन प्रत्येकाच्या लोकांच्या घरात पार म्हणजे डोसक्याच्या वर त्या ठिकाणी पाणी साचत आहे दरवर्षी, घराच्या छतापर्यंत दरवर्षी. हे जे प्रश्न आहेत गोरगरीब लोकांचे, सर्वसामान्य लोकांचे, यांचे प्रश्न आपण कुठं सोडवतो? महानगरपालिकेमध्ये. महानगरपालिकेची जनरल बॉडीची सभाच झाली नाही साहेब आजपर्यंत. राजकारणाची व्याख्या बदलते आहे. या बदलत्या व्याख्येमध्ये राजकारणामध्ये अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. आज निष्ठा कुठेतरी हरवत चाललेली आहे का असे वाटत असतानाच लोकशाही या निवडणुकांसमोर टिकेल की नाही अशी परिस्थिती देशभर आपल्याला दिसते आहे. तर अशाच या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक निवडणुका या ठिकाणी होत आहेत. आत्ता नांदेड महापालिकेची रणधुमाळी सगळीकडे आहे. त्यामध्ये विरोधक एकमेकावर शक्ती आजमावत आहेत, आरोपांच्या फैरी या ठिकाणी केल्या जात आहेत आणि मैदानामध्ये ताकदीनिशी ते उतरलेले आहेत. तर याच पार्श्वभूमीवर आपण बोला नांदेडच्या या स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांना बोलतं करतो आहोत. नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. बोला नांदेडच्या या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज नांदेड महापालिकेच्या या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि आपण त्यांना जनतेच्या मनातील प्रश्न या ठिकाणी विचारतो आहोत. आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 9 मधील आनंद पांडुरंग पाटील आज आपल्यासोबत आहेत. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार महापालिकेसाठी ते या ठिकाणी आहेत आणि नगरसेवक या पदासाठी आपली शक्ती आजमावत आहेत. त्यांचं स्वागत करूयात. पाटील, आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नांदेड महापालिकेची रणधुमाळी आत्ता मी मगाशी जसं म्हणालो तशी सुरुवात झालेली आहे आणि सगळीजणं ताकदीनिशी या ठिकाणी निवडणुकीमध्ये सामोरी जाण्यासाठी उतरलेली आहेत. आपणही या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहात आणि आत्ता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेऊन प्रभाग क्रमांक 9 मधून आपण नगरसेवकापदासाठी आपण त्या निवडणुकीला सामोरे जात आहे. काय सध्याची अवस्था आहे, कुठल्या पातळीपर्यंत आपला प्रचार पोहोचलेला आहे आणि प्रचाराची एकंदर स्थिती आपली सध्या काय आहे? यापूर्वी पहिल्यांदा 2007 मध्ये मी महानगरपालिकेची निवडणूक लढवली. श्री ओमप्रकाश पोकर्णा यांच्या विरोधात त्या ठिकाणी मी निवडणूक लढवली. तेव्हा मी 84 मतांनी या ठिकाणी ह्या प्रभागातून म्हणजे पहिलं स्वतंत्र वार्ड होते, प्रभाग पद्धत नव्हती. त्या वार्डातून मी त्यांच्या विरोधात 84 मतांनी पडलो. नंतर ते आमदार झाले. नंतर त्यांचे चिरंजीव श्री नवल पोकर्णा यांच्या विरोधात मी जवळपास 200-225 मतांनी त्या ठिकाणी माझा पराभव झाला. आणि आता मी तिसऱ्यांदा ही निवडणूक काँग्रेस पक्षाकडनं या ठिकाणी लढवित आहे. यापूर्वी मी दोन्ही निवडणूक ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवल्या होत्या आणि आता ही तिसरी निवडणूक मी काँग्रेस पक्षाकडनं लढवित आहे. मगाशी जसं म्हणालो की तुम्हाला निवडणुकांचा अनुभव आहे, तुम्ही राष्ट्रवादी पक्षाकडूनही अगोदर निवडणुका लढवलेल्या आहेत. निवडणूक जसा काळ पुढे जातो आहे तशी निवडणुका थोडेसे वातावरण बदलते आहे. त्यावेळी जे निवडणुकांचं वातावरण होतं ते आत्ता राहिलेलं नाही. आत्ताही तुमची जोमानी तयारी आहे असं तुम्ही म्हणताय. या निवडणुकीला सामोरं जाताना आता प्रचाराची सध्या काय स्थिती आहे, लोकांना कसे सामोरे जात आहे? सध्या काय झालंय, जे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांनी लोकांची कामं केली पाहिजे. पण ते आज महानगरपालिकेची निवडणूक होऊन 8 वर्ष झाले. ह्या 8 वर्षात कुठलाच लोकप्रतिनिधी त्या भागात त्या 8 वर्षात कोणीच फिरकलेलं नाही त्या ठिकाणी. त्यामुळे त्या लोकांना कोणी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी राहिला नव्हता. त्यामुळे त्या लोकांची जी परिस्थिती होती, आता मी नेहमी 3 टर्म झाले निवडणूक लढवतो आहे, परंतु मी कट टू कट इलेक्शनमध्ये हारलेला आहे. माझा पराभव झाला म्हणजे असं नाही की माझा पराभव झाला, परंतु ज्या लोकांनी मला मतदान दिलंय त्या लोकांसाठी मी ह्या ठिकाणी मैदानात उतरलो आहे. तुम्ही तुमच्या लोकांसाठी मैदानात उतरलो आहे असं म्हणता आहात. तुमच्यासमोर बलवंतसिंग गाडीवाले हे विरोधी तुमच्या आहेत आणि सध्या ते प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणामध्ये आहेत तुमच्या प्रभागामध्ये. कितपत मोठं आव्हान त्यांना तुमचं वाटतं आणि
त्यांच्या उणीवा काय वाटतात आणि त्यांना विरोध करण्यासाठी ताकदीने तुमच्यामध्ये कुठल्या सकारात्मक बाबी आहेत असं तुम्हाला वाटतं? आता तुम्हाला एक तिथले जे प्रश्न आहेत वार्डातले हे थोडक्यात मी सांगतो. जी. या ठिकाणी माजी महापौर साहेब त्या ठिकाणी ते त्या वार्डाचं प्रतिनिधित्व करत असतात. आता साधारणतः आपल्या पावसाळ्यात जेव्हा आपला पाऊस पडतो, पाऊस आणि साधारणतः महापौर साहेब जिथं राहतात जी. तो त्यांचा एरिया, विष्णुनगर, हमालपुरा, मस्तानपुरा हे भाग त्यांचा आहे. हे 30 वर्षापासून ते तिथले प्रतिनिधित्व करीत आहेत. अच्छा. बरोबर. परंतु जेव्हा पावसाचं पाणी जोरक्यात म्हणजे नांदेडला जेव्हा पाऊस पडतो तर ते वाहणारं पाणी येऊन प्रत्येकाच्या लोकांच्या घरात पार म्हणजे डोसक्याच्या वर त्या ठिकाणी पाणी साचत आहे दरवर्षी, घराच्या छतापर्यंत दरवर्षी. आज आणि दुसरं म्हणजे हा तो प्रश्न आहेच आहे. आणि आज त्यांच्या भागात जे ह्याच्या MSCBच्या तारा आहेत त्या अक्षरशः लटकलेल्या आहेत. प्रत्येक तुम्ही त्या भागात जर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी ते चित्र दिसून येईल. मला एक सांगा, हे जे प्रश्न आहेत गोरगरीब लोकांचे, सर्वसामान्य लोकांचे, यांचे प्रश्न आपण कुठं सोडवतो? महानगरपालिकेची जनरल बॉडीची सभाच झाली नाही साहेब आजपर्यंत. जे पण आजपर्यंत जनरल बॉडी जेव्हाही झाली ती फक्त म्हणजे इथल्या ज्येष्ठ नेत्यांच्या घरून त्या ठिकाणी जनरल बॉडीची सभा होत असती आणि ठराव पास असं सांगितलं जातंय. मला एक सांगा, ह्या लोकांचे प्रश्न महानगरपालिकेत मांडण्याकरता कोणी बोलणारा लोकप्रतिनिधी हवा आहे की नाही? नक्कीच. मग मी तेच म्हणतोय की तुमचे प्रश्न जे आहेत ते दरवर्षी तुमचे प्रश्न येतात. दरवर्षी तसंच त्या लोकांना म्हणजे खूप वाईट कष्टात तिथं जगावं लागत आहे. मग त्याकरता मी त्यांना सांगितलं की तुमचे ज्या लोकांना तुमचे प्रश्नच त्या महापालिकेत मांडता येत नाही, अच्छा, तसल्या लोकांना तुम्ही निवडून देऊन काय होणार आहे? म्हणजे किती दिवस चालणार? मागच्या निवडणुकांमध्ये किंवा मागची नगरसेवकाची जी टर्म होती, प्रशांत अण्णा तिडके त्या ठिकाणी नगरसेवक होते आणि तुम्ही म्हणताय की सगळं घरूनच चालवलं जायचं, त्या ठिकाणी सभासुद्धा व्हायची नाही आणि लोकांच्या कामांना त्यामुळे न्याय महापालिकेची जनरल बॉडी म्हणतो मी. जनरल बॉडी म्हणजे महापालिकेत जेव्हा आपण आपला लोकप्रतिनिधी जेव्हा सांगतो तेव्हा तिथे अधिकारी बसलेले असतात. बरोबर. होय. मी लोकप्रतिनिधी ह्या नात्यानं जेव्हा मी प्रश्न मांडतो तर ते तिथं लिहितात की नाही ह्या वार्डाचे हे प्रश्न आहेत. मी तिथं प्रश्नच मांडले नाही तर ते लोकांचा प्रश्न निघणार आहे. तुम्ही एक आरोप मोठा करताय या ठिकाणी की तिथे प्रश्न मांडलेच नाहीत, ह्यांनी तिथे जाऊन आपल्या लोकांची भूमिकाच मांडली नाही किंवा लोकांच्या प्रश्नांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करणार. असे कोणते नेमके तुमच्या वार्डामध्ये प्रश्न होते की ज्या प्रश्नाला त्यांनी न्याय दिला नाही किंवा जे प्रश्न सोडवायला पाहिजे होते? आत्ता निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला काय वाटतं की कुठले प्रश्न आहेत? तुम्हाला सांगितलं ना आता की तो एक प्रश्न आहे लोकांच्या घरात थोडं सुद्धा पाणी पडलं आता म्हणजे साधारणतः 1 तासभर जरी पाणी पडलं तर त्या मस्तानपुरा, हमालपुरा आणि विष्णुनगर या भागात प्रत्येकाच्या घरात पाणी चाललंय. मग ह्याचं कायमस्वरूपी तोडगा काढा ना. जे पाणी वरून पडतंय त्याला कुठं दुसरीकडे वळवायता येते का आणि ह्या लोकांना त्याच्यातून बाहेर काढता येईल का? हे आमचं म्हणणं आहे. तुम्ही आत्ता त्यांच्यावर आरोप करताय, पण गेल्या अनेक वर्ष आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये होतात. राष्ट्रवादी पक्षाकडून आपण निवडणुका लढवलेल्या आहेत. आत्ता या निवडणुकांना सामोरं जाताना अचानक काँग्रेस पक्षाकडे आपण मोर्चा वळवला आहेत, कारण लोकांमधून विचारणाही सध्या तशी होते आहे. यामागे काय कारण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी जवळपास 1999 पासून काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा मी 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष झालो. 15 वर्ष मी या पक्षात जिल्हाध्यक्ष होतो आणि मला संघटनेचा खूप मोठा अनुभव आहे, तगडा अनुभव आहे. मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात म्हणजे आमचे कार्यकर्ते आहेत, आमचं जाळं आहे. परंतु आमच्या इथल्या या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मला कधी पुढे जाऊच दिलं नाही. मी संघटनेचं पद मागितलं होतं पण मला दिलं नाही काम करण्याकरता. म्हणून मी राहुल गांधींची जी प्रेरणा घेऊन मी काँग्रेस पक्षात जायचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये थोडक्यात तुम्हाला न्याय मिळाला नाही असं तुम्ही म्हणताय. ह्याचं दोष तुम्ही कोणाला द्याल किंवा कोण कारणीभूत होतं की तुम्हाला न्याय मिळाला नाही? मी तुम्हाला नावं तर काही सांगू शकणार नाही, पण ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला डावललं एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. जे नेतृत्व स्थानिकचं आहे त्यांनी. तुम्ही अनेक वेळा निवडणुका या ठिकाणी लढवलेल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुका नाही हरलो. अच्छा. 1999ला पहिली निवडणूक मी 1999ला लढवलो. मी तेव्हा स्वीकृत सदस्याकरता
निवडणुकीला उभा होतो. अच्छा. अब्दुल शमीम आणि माझ्यात आमच्या दोघांना समान मतं पडल्यामुळे आमच्या टॉस झाला. आणि टॉस, मला एक सांगा, टॉस झाल्यानंतर ज्याची चिठ्ठी निघती तो विनर होतो की बाद होतो? अर्थात विनर होतो. माझी चिठ्ठी निघाली होती, मला बाद करण्यात आला. त्यावेळी तुम्ही त्या विरोधात आवाज उठवला नाही का? नाही, त्यावेळी महापौर म्हणजे ते प्रशासनानं सांगितलं की आमच्या इथं तसा नियमच आहे, ज्याची चिठ्ठी निघाली ते बाद करतो म्हणे. मग त्यावेळी तर तुम्ही दाद नाही मागितले न्यायालयात वगैरे? नाही, मी दाद नाही मागितली. अच्छा. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही जसे राजकारणात असे समाजकारणात आहात, नांदेडचे जुने रहिवासी आहात. अगदी 80-90चं दशक ज्यावेळी होतं त्यावेळी नांदेड हळूहळू रूप धरायला लागलं होतं, आकाराला येऊ लागलं होतं, दळणवळणाच्या सोयीसुविधा यायला लागल्या होत्या आणि जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर हे शहर त्यावेळी होतं. तेव्हापासून आपण या शहरामध्ये आहेत. शहराची जडणघडण आपण या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलेली आहे. आज महापालिकेच्या निवडणुकीला तुम्ही काँग्रेस पक्षाकडून सामोरे जात आहात. शहरातले असे कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला वाटतं की पूर्वी सोडवायला हवे होते, पण स्थानिकचं जे मोठं नेतृत्व म्हटलं जातं किंवा नांदेड जिल्ह्याचं एकमेव नेतृत्व जे म्हटलं जातं त्यांच्याकडून सोडवायला हवे होते, पण त्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे, असे कुठले प्रश्न काँग्रेस पक्षाला वाटतात? नांदेड, मी प्रथमतः तुम्हाला असं सांगतो की नांदेड जेव्हा गुरुदा गद्दी हा कार्यक्रम झाला त्यावेळेस नांदेड शहराला जो निधी आला त्याच्यात दुसरं स्वित्झर्लंड तयार झालं असतं. इतका निधी केंद्र शासनाच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या वतीनं तेव्हा आपल्याला मिळाला. त्या निधीचा सगळा दुरुपयोग झाला सगळ्याने. आज बघा तुम्ही नांदेड किती कंजेस्टेड झालंय, किती ट्रॅफिक. आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे नांदेडमध्ये ट्रॅफिकचा. पायी चालणं रस्त्यानं अवघड झालंय. तुम्ही सांगा. होय, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. कोणाला दोष द्याल तुम्ही? इतक्या मोठ्या निधीचा गैरव्यवहार झाला, अपहार झाला, कामं नाही झाली? अर्थातच ज्यांच्याकडे आज जवळपास 50 वर्ष झालं सत्ता आहे. तुम्ही या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर थेट आरोप करता आहात, नाव न घेता, की त्यांनी त्यावेळी तत्कालीन कामांना न्याय द्यायला हवा होता, पण त्यांनी तो न्याय या ठिकाणी दिला नाही. आत्ता सांगा, तुम्ही महापालिकेची निवडणूकसुद्धा लढवलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये अगदी निसटता पराभव आपला झालेला आहे. आम्हासहित सर्व नांदेडकरांनी 3 वेळा तो नांदेडकरांनी पाहिलेला आहे. यावेळी तुम्हाला काय वाटतं? गेल्या 3 निवडणुकांना तुम्ही अगदी कमी मतांनी या ठिकाणी तुमचा पराभव झाला, अगदी निसटता पराभव झाला. यावेळी तुम्हाला विजयाची खात्री आहे का? एक प्रश्न. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे, जर विजयाची खात्री असेल तर कुठल्या बाबी आहेत की ज्याला धरून तुम्ही म्हणताय की यावेळी मी विजयी होईल? हे बघा, निवडणूक ही जिंकण्यासाठी लढवली जाते. अगदी बरोबर. होय. आणि मी दरवेळेस निवडणूक ही जिंकण्याकरताच लढवत असतो. माझ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाकरता. त्यांना तुम्हाला सांगतो, आमच्या इथे ते रहिवासी प्रमाणपत्र देतात बघा. अच्छा. होय. बरोबर. होय. तर ते रहिवासी गोरगरीब लोक जेव्हा नगरसेवकाला हुडकतात त्यांना ते साधे रहिवासी प्रमाण सुद्धा भेटत नाही त्यांना. हां. त्याच्यासाठी सुद्धा हुडकावं लागतं त्यांना. अच्छा. आणि त्या कागदपत्रापासूनच बाकीचे त्यांचे कागद निघत असतात. हो. बरोबर. होय. मग ह्यांना कुणी वालीच राहिला नाही ना आमच्या प्रभागात. तुम्ही संघटनेमधून या ठिकाणी तुमचं नेतृत्व आलेलं आहे. तुम्ही चळवळीमधून या ठिकाणी आलेला आहात. अनेक वर्ष तुम्ही चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि एक आक्रमक नेता म्हणून तुमची ओळख या ठिकाणी राहिलेली आहे. आणि निवडणुकांना सामोरे जाताना सुद्धा तुम्ही तीच भूमिका या ठिकाणी कायम ठेवलेली तमाम नांदेडने या ठिकाणी पाहिलेली आहे. आज काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अगदी राष्ट्रवादीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी आपण नांदेड जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी होतात. आज तो राष्ट्रवादीचा काळ पाहता, राष्ट्रवादीमध्ये झालेले बदल पाहता आणि आज तुमची जी अपरिहार्यता आहे काँग्रेसच्या वाटेवर येण्याची, या सगळ्यांकडे कसं पाहता? तुम्ही आता काय सांगितलं की मला संघटनेचा फार अनुभव आहे. जी. आणि माझा सगळ्यात मोठा छंद लोकात मला म्हणजे लोकात राहणे आवडतं. जी. त्यामुळे मला तिकडे संधी नाही भेटली. म्हणजे मी फक्त युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होतो. नंतर पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष करता मी फार स्पर्धेत होतो, परंतु मला ज्येष्ठ नेत्यांनी डावललं. परंतु मी आता काँग्रेस पक्षात आलेला आहे. काँग्रेस पक्षानं जर भविष्यात मला जर संधी दिली संघटनेत काम करण्याची, मी पूर्ण जिल्ह्यात काँग्रेस संपूर्ण ताकदीने उभं करण्यासाठी प्रयत्न करेल. एवढंच तुम्हाला या ठाम सांगू शकतो. एक पक्षाच्या संबंधी प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही पक्षाचे आता जबाबदार व्यक्ती आहात. पक्षाने उमेदवारी तुम्हाला विश्वासाने दिलेली आहे, म्हणून पक्षाच्या ध्येयधोरणाविषयी प्रश्न विचारणं जनतेचं आणि आमचं काम आहे, म्हणून त्याविषयी विचारतो. 2 या ठिकाणी प्रश्न आहेत. एक,
वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेस पक्ष जात असताना त्यावेळी बोलणी अशी झाली होती की आम्ही 50-50% राहू, पण एवढ्या मोठ्या जागा असताना अगदी अल्प जागा या ठिकाणी देण्यात आल्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या एका नेत्याने असं म्हटलेलं आहे की आम्हाला 1% जागा या ठिकाणी मिळालेल्या नाहीत. म्हणजे या एकत्र येण्यामध्ये सगळं काय आलबेल आहे किंवा सगळं व्यवस्थित आहे असं म्हणता येणार नाही. याला जागा आहे का? कसं आहे साहेब, मी ह्या पक्षात येऊन 8च दिवस झाले, त्यामुळे मला वरिष्ठ ठिकाणी काय निर्णय होतात काय होत नाहीत हे मला माहीत नाही. परंतु मला जेव्हा सांगितलं खासदार साहेबांनी की तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही उभं करायचं ठरवलंय, तुम्ही आमचा मान राखा, त्यामुळे मी म्हणलं त्यांना की बाबा मी आधी लोकांना विचारून येतो की मी निवडणूक ही लढवणार नव्हतो, ही 4थी निवडणूक आहे माझी, परंतु मी त्यांना सांगितलं की मी आधी लोकांना विचारतो बाबा तुम्ही जर सोबत राहतो म्हणत असाल तर मी ही निवडणूक लढवतो. मग मी लोकात गेल्यानंतर त्याचं प्रमाण वाढत गेलं आणि लोकांनी मला उभं केलं, असं झालं आणि लोकांच्या वतीनं मी उभं टाकलो. तुम्ही जुना काळ नांदेडचा पाहिलेला आहे आणि त्यावेळी तुमचं उमेदीचं वय होतं आणि त्या उमेदीच्या वयामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जबाबदारीच्या पदावर या ठिकाणी बसवलं. त्यावेळी अनेक नेते होते, डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब असतील किंवा बारडकर साहेब असतील किंवा असे अनेक जे उत्तुंग नेते त्या काळामध्ये होते, त्यांचं काम तुम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि त्यावेळी त्या काळामध्ये नांदेड शहराला जे आवश्यक होतं ते त्यांनी करण्याचा प्रयत्न निश्चितच त्या ठिकाणी केलेला आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे का नवीन पिढीसाठी हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की बदलतं नांदेड यामध्ये कुठले बदल किंवा कसं याकडे पाहता, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की नांदेडमध्ये अशा कुठल्या गोष्टीने ज्या आमूलाग्र बदल व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं की ज्या जुन्या काळापासून तुम्ही बघत आलात आत्ता बदल व्हावा असं वाटतं? की मगाशी तुम्ही स्थानिकच्या नेतृत्वावर या ठिकाणी आरोपही केलेले आहेत की त्यांनी करायला पाहिजे होतं, हजारो कोटींचा निधी आला या ठिकाणी झाला नाही, तर नांदेड शहराला भविष्यामध्ये एक नगरसेवक म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कुठल्या ठिकाणी पाहता नांदेड शहर हे सर्व सोयी सुविधांनी युक्त असावं असं कुठल्या बाबतीत तुम्हाला वाटतं? कसं आहे, मला जर लोकांनी संधी दिली जी तर मी आधी माझ्या प्रभागामधल्या जनतेची जी कामं आहेत ती मी प्राधान्याने करेन आणि भविष्यात मी पुढचा विचार करेन. ओके, आत्ता प्रभागाचा विषय काढलात म्हणून तुम्ही विचारतो, तुमच्यासमोर जे उमेदवार आहेत तेही उमेदवार अनुभवी आहेत, अगोदर ते पदावर राहिलेले आहेत, त्यांनी आपला कार्यकाळ या ठिकाणी बघितलेला आहे आणि आज त्यांच्याशीच तुमचा सामना या ठिकाणी होतो आहे. या सामन्याकडे एक आव्हान म्हणून बघताय, दडपण आहे का संधी म्हणून बघताय? नाही, दडपण वगैरे कुठलं नाही. मग मी निवडणूकच लढवली नसते ना. दडपण असलं असतं तर चौथ्यांदा निवडणूक कुठं लढवली नसते ना. मी सांगितलं ना की मी लोकांसाठी ज्या लोकांना हे नगरसेवक आज 8 वर्षापासून भेटत नाहीत त्या लोकांना कोणीतरी न्याय द्यायला पाहिजे की नाही, कोणीतरी भेटलं पाहिजे की नाही, त्या लोकांकरता मी ही निवडणूक लढवत आहे. तुम्ही म्हणताय की माझ्या लोकांसाठी या ठिकाणी निवडणूक लढवतोय, पक्ष बदलांमुळे लोकांच्या मतामध्ये परिवर्तन होईल किंवा पक्ष बदलल्यावरही लोक तुम्हाला स्वीकारतील असं तुम्हाला वाटतं? आता मी 15 वर्ष झालं निवडणूक लढवतोय. तुम्ही माझ्या 3 निवडणुकीमध्ये जे मी मतदान घेतलंय ते तुम्ही काढून बघा. मी कट टू कट हारतोय साहेब, फार फरकानं हारत नाहीये मी, थोड्या अल्पमतानं चालू आहे. तर यावेळी तुम्हाला मत देणारा जो मागचा वर्ग होता तो राष्ट्रवादी काँग्रेस लोक कायमस्वरूपी माझ्या सोबत आहेत ना. 15 वर्ष झालं. अच्छा, मला मतदान वाढतच चाललं ना. अच्छा, पक्ष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून तुमच्याकडे लोक पाहतात? नाही, मी तसं म्हणत नाहीये. मग जनतेचं प्रेमही लागतं आणि पक्षाला लागतं ना. हो, एकट्यानं होत नाही. म्हणजे आता काही बदल होईल असं वाटतं? बाजून पक्षाचीही ताकद लागते, लोकांचीही ताकद लागते, बरोबर, तरच माणूस पुढे. हा प्रश्न असा होता की आता पक्ष बदलामुळे काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतं का? नाही साहेब, मी पक्ष म्हणजे मी काँग्रेस कुठला दुसरा पक्ष नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार विचारधारा एकच आहे, त्याच विचाराचा आणि सहकारी पक्ष आहे. मी महाविकास आघाडीतूनच उभा आहे ना. तुम्ही म्हणताय की महाविकास आघाडीमधून या ठिकाणी मी उभा आहे आणि मी निवडणुकांना या ठिकाणी सामोरं जातोय. आत्ता निवडणुकाला सामोरं जाताना तुमचा इतका मोठा निवडणुकाचा स्वतःचा तुमचा इतिहास आहे आणि तुम्ही स्वतः अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत, निसटता पराभव तुमचा झालेला आहे आणि ही निवडणूकसुद्धा तुम्ही ताकदीने सामोरं मी जातोय असं म्हणताय. लोकांचं प्रेम तुमच्यावर आहे असंही तुम्ही मगाशी म्हणालात आणि लोकांना जितकी पक्षाची ताकद लागते तितकंच जनतेचं प्रेमही आपल्याला लागतं असं तुम्ही म्हणाल. तर आत्ता तुम्हाला कसा प्रतिसाद आहे ज्यावेळी तुम्ही प्रभागामध्ये फिरता आहात निवडणुकीच्या निमित्ताने? लोक काय बोलतायत, कसा प्रतिसाद देत आहेत आणि लोकांच्या तुमच्याबद्दलच्या आत्ताच्या भावना काय आहेत? मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, मी यावेळेस तुम्हाला खात्री देतो 100% की मी यावेळेस निवडून येईल. कुठली असे मुद्दे आहेत की तुम्हाला वाटतं की याच्यावर मी निवडून येईल? ज्या लोकांसाठी मी ही निवडणूक लढवत आहे त्या सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी मी हे निवडणूक लढवत आहे.
तुमच्या प्रभागातले प्रश्न तुम्ही सांगितले या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि थोडासा पाऊस पडला की लोकांच्या घरामध्ये पाणी जातं असं आपण या ठिकाणी म्हणाला. तुम्ही जर एमएससीबीचे जे तारा आहेत जी ते अक्षरशः रस्त्यावर लटकलेले आहेत. लोंबकळत तुम्ही आहेत. येऊन बघा आमच्या प्रभागात लोक थोडं सुद्धा जर ताराचा स्पर्श झाला तर म्हणजे काही घटना घडायची असते त्या ठिकाणी. होय, निश्चितच ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि लोकांच्या जीवाशी खेळणारे ते प्रश्न आहेत. महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी ते दोन्ही आहेत. आणि मगाशी तुम्ही म्हणाल की लोकांच्या घरामध्ये थोडासा जरी पाऊस झाला तरी पाणी जातं. तर तुम्ही नगरसेवक पदावर आल्यानंतर त्या प्रश्नाला बदलण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करणार आहात तर नेमकी कुठली योजना आहे, त्यासाठी काय प्रयत्न कराल तुम्ही? कसं आहे साहेब, मला जर लोकांनी निवडून दिलं तर मी महापालिकेत तिथं जाऊन या लोकांसाठी भांडणं करणार. यांचा हा प्रश्न आहे, हा कायमस्वरूपी आहे, याचा निकाल काढा. किती दिवस लोकांनी तसं जगायचं? त्याला काही मर्यादा आहेत की नाही? नाही, लोकांच्या घरामध्ये पाणी जाते, तो भाग सखल आहे, यावर उपाय काय कराल असं एक उपाय नगरसेवक म्हणजे म्हणून? साहेब, जे वाहून येणारं जे पाणी आहे, जे इकडं येतंय त्याला वळवून आपल्याला त्या पाण्याला वळवून दुसरीकडे नेता येते का हे बघावं लागेल. अच्छा, तो प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करणार आहात. आत्ता या संपूर्ण एकंदरीत महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघतो काँग्रेस पक्षाविषयी एकंदरीत बरीच चर्चा होताना या ठिकाणी आपल्याला आढळते. मगाशी मी वंचितचा एक मुद्दा या ठिकाणी बोललो आणि सिडकोमध्ये सिडको प्रभागामध्ये तिकडे थोडंसं फॉर्मची अदलाबदल या ठिकाणी झालेली आहे, पुरुष आणि स्त्री असा फॉर्म होऊन. आणि तुम्ही म्हणताय की मी नवीन आहे या पक्षामध्ये, त्याबद्दल नेतृत्वाला हे प्रश्न विचारले पाहिजे, निश्चित विचारले पाहिजे. पण काँग्रेस पक्ष आज एका संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे, अस्तित्वासाठी झगडत आहे. पक्षाची म्हणावी तशी अवस्था पूर्वीसारखी तो सुवर्णकाळ पक्षाचा राहिला नाही. आज नांदेडच्या तुमच्या प्रभागापुरते जरी तुम्ही पक्षामध्ये आला असाल किंवा एक पक्षाचं लेबल घेऊन तुम्ही निवडणूक लढवत असाल तर तुमच्यासारखा अनुभवी माणूस पक्षात आल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला तसं सध्या काही वाटत नाही. कारण मी तुम्हाला आताच सांगितलं की फक्त मला 8 दिवस झालेत पक्षात येऊन आणि मी लगेच निवडणुकीला उभा आहे. नाही, मला असं म्हणायचं होतं, अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण तुमच्या इतक्या प्रदीर्घ कालावधीचा, तुमच्या जुन्या अनुभवांचा सध्याच्या पक्षाच्या या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये तुमच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? मी तेच सांगितलं ना की मला संघटनेत काम करायचं आवडतंय. मी लोकात राहणारा माणूस आहे. त्यांनी जर छान संघटनेत मला काम करण्याची संधी दिली तर मी त्याचं सोनं करून दाखवेल. तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणारे जे उमेदवार या ठिकाणी आहेत ते उमेदवार या ठिकाणी पूर्ण वेळ तिथे असतात का, किंवा त्यांच्याकडून प्रश्न सोडवण्याची त्यांच्यामध्ये कुवत आहे असं तुम्हाला वाटतं का? आमच्या प्रभागात जे मागचे नगरसेवक निवडून आले साहेब, आता तुम्ही ह्या प्रश्नावर तुम्ही हसाल. आमच्या इथली एक नगरसेविका आहे जी औरंगाबाद जिल्ह्यातली रहिवासी आहे आणि हे जर खोटं ठरलं तुम्ही शोधून काढा. पूजा पवळे ही नगरसेविका औरंगाबाद जिल्ह्यातली रहिवासी आहे. प्रभागाशी तसा संबंधच नाही त्यांचा. किशोर स्वामी कुठं असतात? दुसऱ्या प्रभागात राहतात. दुसऱ्या प्रभागात राहतात. बाहेरचे लोक आणून तुम्ही आमच्या म्हणजे ते लोक एकदा निवडून गेले की ते कधी प्रभागात आलेच नाहीत. तुम्ही त्या प्रभागाचे रहिवासी आहात, मग ती प्रभागातील आम्ही स्थानिक रहिवासी आहोत गेल्या अनेक वर्षांपासून. माझ्या घराला 40 वर्ष झाले. मग जे बाहेरून आलेले आहेत असं जे तुम्ही म्हणताय आता सध्या, त्यांना मतदार जागा दाखवतील का? 100% आता ह्यावेळेस तर कारण साहेब मी तेच सांगायला तुम्हाला, यांना कोणी भेटतच नाहीये. नगरसेवक भेटतच नाहीत कुठल्याही कामाला. सही शिक्का द्यायला सुद्धा भेटत नाहीत. आणि स्थानिकचा रहिवासी नसल्यामुळे प्रश्नांची जाणीव असणं शक्यच नाही. तिथले प्रश्न काय आहे ते माहिती नसतील. तेच सांगितलं ना, सभागृहात जाऊन तुमच्यासाठी भांडणार कोणी पाहिजे की नाही, बोलणार पाहिजे की नाही. हक्काचा माणूस. पाटील, आज आपण या ठिकाणी आलात आमच्या स्टुडिओमध्ये, आमच्याशी दिलखुलास आपण गप्पा या ठिकाणी मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते प्रभाग क्रमांक 9 येथून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आनंद पांडुरंग पाटील हे निवडणूक लढवत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा निवडणुकीचा अनुभव आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांची त्यांची कारकीर्द प्रदीर्घ राहिलेली आहे. त्या सर्व अनुषंगाने आपण त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारले आणि आपल्या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला दिली. नवीन पाहुण्यासह, नवीन प्रश्नांसह या पॉडकास्टमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.